सानू आजीने काय केलं माहिती काय? एक आहे ना, एक कढई भरून भगर केली आणि एवढा सगळा पसारा करून ठेवल्या बघा ती सानीला घासायला. हाय काय मारूया आजी म्हणा. बरोबर बोललीस तू, माझ्याकडे नाहीस तू. नमस्कार सर्वांना. तर आजच्या मिनी ब्लॉगमध्ये खूप खूप स्वागत आहे. तर ना कालच्या व्हिडिओला खूप छान असा प्रतिसाद मिळाला. खूप दिवसाने व्हिडिओ बनवला तरीसुद्धा 1K पर्यंत पोचला तो व्हिडिओ. तर सकाळी मम्मीने ना आज साबुदाण्याची खिचडी बनवली होती नाश्त्याला. नाश्ता करून घेतला आणि भांडी घासून घेतल्यावर आहे ना डीजेवर आहे ना रेडिओ लावत होते. तर ह्यात सिस्टीम आहे रेडिओचा. तर रेडिओ लावून घेतला आणि मस्त अशी सगळ्यातली घरातली सगळी कामं भराभरा आवरून घेतली. तर असं ही पोचा मारत आहे ना, रेडिओ ऐकत पोचा मारून घेतला. उद्या रविवार, तांदूळ भिजायला घातले इडलीसाठी. मम्मीने तोपर्यंत त्यानं भाजी बनवली होती, पनीर मटर आणि आलू घालून मस्त अशी ही लाल भडक. तर तोंडाला पाणी सुटलं. तर दात काढायचं होतं म्हणून मस्त असं तयार झाले हॉस्पिटलला जाण्यासाठी. आणि त्याच्या अगोदर दात काढणार आहे म्हणून डॉक्टर एकने जीवन घेतलं. जीवन आहे ना मग निघाले हॉस्पिटलला. जाता जाता आमची सानूबाई इथं मला टाटा म्हणाली, आत्ती मी पण येणार म्हणून चालू केलं. त्याचं कोण जाईल त्यांच्या मागच लागते ती. तर पहिला काम की मम्मीनं सांगितलेलं की येताना आहे ना काजू घेऊन ये म्हणून. तर दांडेकरमध्ये जाऊन आहे ना काजू घेतले. नंतर आहे ना ह्या हॉस्पिटलला गेलं तर नंबर असं भरपूर अशी नंबर लागलेली. तर माझा नंबर आता खूप 1 तास बरोबर बसले हॉस्पिटलमध्ये. आलेल्या पेशंटाला बोर व्हायला नको म्हणून सरांनी तिथं आहे ना हॉस्पिटलमध्ये TV सुद्धा लावून ठेवलेला. तर फायनली नंबर आला, दाखवून घेतलं हॉस्पिटलमध्ये आणि दात काढायचं सोमवारीवर गेलं. तर दात काढायचं सोमवारी गेल्यावर आले घरला. येता दूध ताक वगैरे रिक्षा करून घेऊन आले. तर विराट आमचा येऊन उभारला दारात माझी वाट बघत. आणि आल्यावर कपडे वगैरे चेंज केले आणि मस्त असं ताक आणलं होतं. ताक पिऊन घेतलं आणि झोपून गेले. ताक पिल्यावर आहे ना हातरूनच दिसतं. असली गुंगी त्यानं ताक पिल्यावर काय बोलायचं. गोळ्या वगैरे खाऊन घेतलं आणि झोपून गेलं. तर झोपून उठल्यावर आहे ना संध्याकाळी दिवाबत्ती वगैरे लावून घेतलं देवापाशी. तर इडलीचं तांदूळ भिजायला घातलेलं ते बारीक करून घेतलं. ह्या आठवड्यामध्ये आहे ना बरेच माझे नवीन फॉलोअर्स झाले. तर त्यांना माहीत नाही की विराट कोण आहे. तर विराट हा माझा मुलगा आहे आणि मुलगी एक आहे मला. तर दोन्ही मुलं माझीच आहेत आणि 2 बारकी मुली आहेत. त्या माझ्या भावाच्या मुली आहेत. तर मी माझ्या माहेरी राहते आणि बऱ्याच कारणामुळे राहते मी माहेरी. तर मुलांनासुद्धा इथं शिक्षणाला घातले. मुलगी माझी हॉस्टेलला असते. तर असं काही माझं जीवनशैली. तर आईवडिलांपाशी राहते मी आता सध्या. सासर पण आहे, सासरमध्ये पण भरपूर काय आहे, पण मला तिथं करमत नाही म्हणून माझ्या प्रॉब्लेममुळं मी इकडे येऊन राहिलेले आहे. तर असा होता आजचा मिनी ब्लॉगचा व्हिडिओ. तर कसा वाटला नक्की सांगा.